राज्यभरात आज 10वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातही निकाल जाहीर झाला असून लातूर शहरातील केशवराज विद्यालयाचे 9 विद्यार्थी 100 नंबरी सोनं ठरले आहेत. एकूण 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. केशवराज विद्यालयाचा निकाल 99.72% इतका लागला असून 736 विद्यार्थ्यांपैकी 734 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे हा निकाल लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचं पेढे भरवून आणि पुष्प देऊन अभिनंदन यावेळी करण्यात आले. तर शाळेने घेतलेल्या परिश्रमामुळे आम्ही 100% गुण मिळवून यशस्वी झाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. तर आमच्या शाळेने उन्हाळ्यातच आमची वासंतिक वर्गाची परीक्षा चालू केली होती. त्यातून 40% सिलेबस संपवण्यात आला. त्यानंतर वर्षभर एकूण 7 ते 8 आमच्या सराव परीक्षा झाल्या. त्याच्यामुळं आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला की आम्हाला कोणत्याही प्रकारचा पेपर आला तरी आम्ही याला सॉल्व करू शकू. या प्रकारचा कॉन्फिडन्स आम्हाला पेपर सॉल्व केल्यामुळे झाला. 100% मिळाले त्याचं श्रेय कोणाला? प्रथमतः आमच्या शाळेने खूप मेहनत घेतली होती. सुपर 40 नावाची बॅच काढली. त्याच्यातून विविध प्रकारचे प्रॅक्टिस पेपर सोडवून घेतले आणि त्यात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी डाऊट सेशनसुद्धा घेतले होते. ह्या यशाचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि संपूर्ण गुरुजन वर्गाला देऊ शकतो. श्रावणी चव्हाण. प्रकारचा दबाव नव्हता. शाळेने वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या. परीक्षेतून जी चूक झाली ती समजावून सांगितली. त्यातूनच पुन्हा वेगवेगळ्या समुपदेशन घेतले. त्यातून मदत झाली आम्हाला. पुन्हा तसेच सुपर 40 नावाची पुन्हा बॅच काढली. त्यात आम्हाला अनेक खूप जास्त पेपर घेऊन आमची मदत केली. कशा पद्धतीने शिक्षकांनी पेपरची वगैरे तपासणी केली किंवा पेपरची मांडणी केली, त्याच्यातून तुला वाटत होतं का 100% गुण घेऊन? हां, शाळेतील पेपर जास्त आवड होते. म्हणजे वाटत नव्हतं की इतके पडतील, पण पडले शेवटी. माहिती अथर्व लोंढे. यावर्षी केशवराजने जे परिश्रम केलं होतं त्याचा अतिशय उत्कृष्ट असं फल आम्हाला मिळालेलं आहे. केशवराज माध्यमिक विद्यालयाचे एकूण 736 विद्यार्थी हे परीक्षेला प्रविष्ट झाले होते. साधारण 734 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. 99.72 असा शाळेचा निकाल लागलेला आहे. एकूण 9 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण घेऊन या ठिकाणी ते पास झालेले आहेत आणि 90% जास्त असलेले 220 विद्यार्थी यावर्षी ते ज्यांनी यश संपादन केलेलं आहे. 100% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष प्रयत्न करण्यात आले होते तर काय कशी मेहनत घेणार? परिश्रम हा केशवराज विद्यालयानं पहिल्यापासूनच साधारण शाळेच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांवर परिश्रम जे जास्तीचे घेतले जातात. साधारणपणे वासंतिक वर्गातच आम्ही जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करून आम्ही त्या ठिकाणी 2 परीक्षा घेतो आणि उर्वरित अशा 7-8 परीक्षा आपण वर्षभरात घेतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं समुपदेशन करतो. त्यांच्या ज्या डाऊट्स आहेत, त्यांच्या ज्या उत्तर लिहित असताना ज्या चुका होतात यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्याची परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना त्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डाऊट्स आले किंवा एखादा प्रश्न त्याला जमला नाही, सोडवता आला नाही किंवा कमी मार्क पडतात, कॉन्फिडन्स कमी आहे, असं ज्या वेळेला आम्हाला वाटलं त्यावेळेला आपण डाऊट सेशन घेतले. आमचे सर्व शिक्षक डाऊट सेशनला त्या ठिकाणी बसत होते. समुपदेशन आम्ही सुद्धा केलेलं आहे. आमच्याच शिक्षक नाही तर साधारणमध्ये बोर्डामध्ये जे पेपर सेटर आहेत, जे एक्झामिनर आहेत, असे मोठमोठे व्यक्ती ज्यांनी खूप दिवसापासून काम केलेलं आहे, ज्यांना अनुभव आहे, अशा लोकांना आम्ही एकत्र करून त्यांचं समुपदेशन घेण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांना यावर्षी एवढे परिश्रम आम्ही घेतलेले आहेत की हे विद्यार्थी साधारणपणे शेवटच्या परीक्षेला तर असं म्हणत होते, सर आता आम्हाला कुठलाही कशाही प्रकारचा जरी पेपर आला तरी आम्ही डोळे झाकून खूप चांगले यश आम्ही यातून संपादन करू. 10वी विभाग प्रमुख असतील, सहप्रमुख असतील आणि सर्व शिक्षक या सगळ्यांचे खूप मोठं परिश्रम याच्या मागं उभं आहे आणि म्हणूनच या केशवराज विद्यालयाचं एवढं मोठं यश आपल्याला आज दिसत आहे. सर, 9 विद्यार्थी 100% गुण घेतलेले आहेत, पण अकाउंटिंगमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा आकडा 18 असा होता. आता माझ्या समवेत असलेले जे विद्यार्थी आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना 99.23, 62 किंवा 40 अशा प्रकारचे मार्क्स आहेत. किंवा बरेच विद्यार्थी असं म्हणतात की 97-98 वाले सुद्धा म्हणतात की सर माझं सर्व म्हणजे उत्तर बरोबर आहेत, मला कॉन्फिडन्स आहे, मी 100% गुण मिळू शकतोच. यासाठी आम्ही साधारण बोर्डाने उद्या डिक्लेअर केल्याप्रमाणे या उत्तरांची आपण उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी किंवा पुनर्पडताळणी करणार आहोत
त्यातून 100% निकाल आमचा आणखी वाढेल असं मला वाटतं. गेल्या वर्षी 18 होते, यावर्षी 18पेक्षा जास्त निकाल लागेल किंवा 100% गुण घेणारे विद्यार्थी वाढतील अशी मला खात्री आहे.